शॉट झाला. ड्रोन नवीन पायलट होता म्हणून त्याने ड्रोन डायरेक्ट खाली पाण्यात पडला आमचा. हिरवा डोंगर आणि त्या साईडला थोडंफार लाल दिसतोय, त्या साईडला डार्क ग्रीन आहे एकदम. म्हणजे कलर कॉम्बिनेशन एवढं भारी आहे ना. बघा इथं व्हाईट कलरची झाड आहेत मधीच. आणि सकाळचा नाश्ता आहे राहुल तर्फे मॅगी. अरे बापरे, तू पाहिजे होतच तवा मगाशी इथं दोन मुली झोप. खालची कुठे गेली? दोन मुली होत्या इथं रूम मध्ये. आता बोल नाही 0.5x केले त्यांनी आता, म्हणजे चालूच होतं. संकेत बघ कपा कप नुसताच केक खातो म्हणून त्या डाएट वर. अरे काय बघ बसवलं थोडं संपला तो स्वतः शेवटचा तो बघ. बघितलं का आज आहे स्लोवेनियाचा दुसरा दिवस आणि 10 वाजेपर्यंत आपण इथेच आहेत. जसं की अजून करणला परत आज नाश्ता करायचा आहे. लागेलच आपण खाली जाऊन कॉफी पिऊ आता पहिले. तर हे होतं ते हॉटेल जे की आपण बुक करायला होतं. आणि काल आम्ही गेम वगैरे खेळत होतो आणि डार्टची गेम आहे. परत बाहेर छोटासा बार टाईप, बार तर नाही आहे पण वेगवेगळे देशाचे फ्लॅग्स वगैरे लावलेत आणि तिथं नेम्स वगैरे लिहिलेले आहेत. तिथं पण प्रत्येक कंट्रीची एक करन्सी वगैरे लावलेली आहे. की इंडियाची आपली इथं 50 रुपये. पहिलं आपण कॉफी पिऊ. गोडा मस्टँग गेली. ओरिजिनल मस्टँग गेली. तू चल की बाहेर मजा घेत आपण कॉफी पिऊ. गणपती बाप्पा मोरया. प्रतिभाच्या नावानं सांग भलं, महालक्ष्मी नावानं सांग भलं, देवाच्या नावानं सांग भलं, सांग भलं म्हणा सांग भलं, सांग भलं, सांग भलं. साई बाबा की जय, उंदीर बाबा की जय, माते की देवाचा नाव लावतो देवाचं गाणं. आता आपण जाणार आहे लेक बोईन्सला. ओके सॉरी आपण आता हे जे हॉटेल होतं हे आजच्या दिवसापर्यंतच होतं. लेक ब्लेड आजच्या दिवसापर्यंतच होतं. आपण आता जाणार आहे लेक बोईन्सला. लेक बोईन्स नंतर एक लय ब्युटिफुल रिव्हरला जायचं. ओके लेक बोईन्सला जायचंय. त्यानंतर अजून एक आपला स्पॉट आहे. त्याच्यानंतर आपलं जे हॉटेल आहे दुसरं ते आहे प्रेमानंद हॉटेल. काय प्रेमानंद आपण नाव त्या ठेवलेलं आहे. प्रेमानंदला आपण नाव ठेवलंय कारण की ते नाव आम्हाला कळत नाही कसं बोलायचं काय बोलायचं. तर ते कॅसल आहे जे कॅसलला आपण उद्या जाणार आहे. तर हॉटेल आपलं तिथे रात्री जायचंय. 50 मिनिटाचा रस्ता आहे आपला लेक बोईन्सला. सुंदर अशा छोट्याशा टाउनला आपण बाय करायचं आता. आणि माझा आवाज तुम्हाला येत असणार आहे का नाही माहित नाही कारण की तुला मावा मी बॅकग्राऊंड म्युझिक आपण आता गाडी डायरेक्ट बोईन्स पट्ट्या हिंदकेसरी डायव्हरा मान्य श्री शुभम गावास गाडी पाठीत पाहिजे. आपण राहुलला पाठवलंय, पायलटला बाहेर पाठवलंय कारण की आपल्याला एक गाडीचा शॉट घ्यायचा आहे, ड्रोन शॉट. लेक बोन्सला जायच्या आधी आपण एक स्पॉट घेतला कारण की त्या साईडला आम्हाला असं वाटतं की मिलिटरी एरिया आहे आणि आम्हाला ड्रोन शॉट घ्यायचे होते. तर थोडीफार रिस्क घेऊन आपण एक दुसरी जागा चूज केली जी की इथं आहे. छोटंसं शेड वगैरे 2 बाकी काहीच नाही. आणि वरती माउंटन्सला मस्त असं धुकं पडलेलं आहेत. 4 साईडला धुकं आहेत एकदम. माउंटेन्स तिथं छोटंसं गाव आहे. तर पोरांची तिथं ड्रोन शॉट्स घ्यायचे. तिथं ड्रोन शॉट्स वगैरे घ्यायचे चाललेले तिथं. तर छोटेसे ड्रोन शॉट घेऊ
मग आपण लेक बोईंजला जाऊ आणि असं वाटतं आता थोडासा पाऊस पण पडणार आहे आणि थोडा पाऊस चांगला वाटतं ह्या वातावरणामध्ये. चारी साईडला मस्त डोंगर आहेत, धुकं पडले, पूर्ण हिरवळ आहे. वेदर म्हणजे वेदर आहे भावा. आता कॅमेरामध्ये तर थोडंफार दिसत असणार आहे, पण ड्रोन शॉट्स मध्ये पण चांगलं दिसेल, तुम्हाला आता दिसतीलच. हा विनायक माली दिसतो. व्हिडिओ लाईक दिस 0.5x. सस्तावाला थँक्यू ब्रदर, थँक्यू. I'll always give you tips Thank you. how to improve your vlogging skills. Because I'm a professional vlogger. So I just want to tell you something. No, don't. Kadki. It's too expensive, Dior. BTS, BTS. पुढे घे आपलं जरा पुढे घे. आपल्याला फॉलोचा मोड टाक, मग जाऊ परत. नाही ऑटो मोठा आपल्याला ऑटो डिटेक्ट करेल ना तो मोठा. तेच ना फॉलोचा. कस काय बासू दे की एक जणाला सगळे follow सोबत करणार फिरायचं ना. मग एक जणाच्या जवळच पळायचं, लांब पळायचं नाही. गाईज असं वाटतंय की आम्ही कोणत्या तरी मूवी शूटिंगला आलोय. भारी वाटतं का नाही पण बघ ना. हा कोणाला पण कर. ड्रोनच्या शॉट्स इथं- BTS चालू आहे. इथं घेऊन ये की मग drone. इन्स्ट्रक्टर आपला संकेत. डायरेक्टर धन्यवाद. असंच तुम्ही मला फॉलो करा. कॅमेरा तुम्ही फिरवला का लवकर- माझा कॉन्टेंटच गायब होतो भाऊ. जेव्हा कॅमेरा तेव्हा मानले काय सुचतो. आणि कॅमेरा फिरवलं की डायरेक्ट फिरवला का डायरेक्ट शब्दच जातात माझे. भावाकडे स्टेज कॉन्फिडन्स जरा कमी आहे, त्याचा आपण वाढू. त्याला पण ट्रेनिंग दे क्लास. 100%. स्पॉटच्या आधीच आपण ब्रेक घेतला. मला एकच ते आठ ठेवतो मग. फोटो वगैरे काढून जास्तच फोटो झालेत ऍक्च्युली. 11 आम्हाला इथेच वाजले. काय विषय नाही बाबा, आपण किती मिनिटात पोहोचतोय बघ. 22 मिनिटात पोहोचणार आपण. 23 मिनिटात. 23 किलोमीटर. काय बोलायचं. वेळ झाला पण मन हा, तृप्त झालं ना. मन तृप्त झालं कारण की व्ह्यू भारी आहे. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, पोचे नाही पोचे, जहा पोचे वहा मजा करणे. मला आजपर्यंत जास्त पुरे दिसलंच नाही रे. काल आणि आज. दोन गाड्या आहेत मागं. हे काम काय करतात रे. काय काढ थोडंसं. वॉटरफॉल वॉटरफॉल पण गेले आणि चिल वातावरण आहे. पण मला एक समजत नाही माणसं काम काय करत असतं रे. सगळ्यांच्या घरांच्या बाहेर तुम्ही बघू शकता सगळं चीज स्टोअर केलेलं असतं नाही का. चीज आहे काय? हो ते चीज पॅक केलेलं. चीज आहे म्हणजे इथे प्रत्येकाच्या घराच्या बाहेर ट्रॅक्टर आहेत, पोकलँड आहेत, JCB आहेत. मला काय वाटतं माहिती का, जी झाड आहेत ना, त्यांचं जे लाकूड आहे त्याचा काय तर बिझनेस नाही 100%. प्रत्येकाच्या इथं पण घरात- किती मोठे चीज भरपूर आहेत. अरे इकडे आहे ना लाकडापासून घरांच्या भिंती आणि प्रत्येक बनवल्या. छोट्या छोट्या डिस्टन्सवर खूप अशा नाही का घर आहेत जे चांगले वाटत आहेत. चांगलं मस्त आहेत, म्हणजे शांत वातावरण आहे. वातावरण एकदम. चारी साईडने डोंगर आहेत, धुकं असतात. आता कसा पाऊस पण चाललेला आहे आणि स्कूल पण आहे छोट्या ह्याच्यात. कळत नाही कुठे दिसते काय स्कूल. बहुतेक हे वाटतंय समोर जे पोरं स्कूल दिसतायत. आहे. पोरं लई cute आहेत बाबा. हा, पण काय छोट्या छोट्या गावांमध्ये माणसं दिसतच नाही. पण माणसांची शक्यतो इथं बाहेर हा, यायची. माणसं भारी पण आहेत. बाबा, गावात पण किती डेव्हलपमेंट आहे बघ. हो. सगळं प्रत्येक म्हणजे म्हणजे घरं बघू शकता ना तुम्ही. गाड्या पण बघा घरच्या बाहेर कुठलं लागलेलं आहे. म्हणजे महत्वाची स्वच्छता. हो. पण आजूबाजूला आणि ह्याचं निसर्ग हे पण- असतं की घराच्या प्रत्येक घरामध्ये गार्डन असतं बाहेर आणि प्रॉपर ते कटिंग वगैरे करून ठेवतात. असं नाही की हे इकडे हे वेगळे झाड इकडे हे बघा येतात. ट्रॅक्टर कंपल्सरी आहे प्रत्येक घरात. ट्रॅक्टर एक कंपल्सरी आहे. इकडे पैसे टाकतात. समोर एक आपल्या ट्रॅक्टर प्रत्येक चाललाय. माणूस काय ना काय बिझनेस करतो. तर प्रत्येक आपण विलेज मध्ये घुसतो नाही स्पीड नाही यांचं कसं आहे माहिती का, इंडिकेट करते की वीकेंड आपल्याला
किती स्पीडनं जायचं. किती स्पीड आहे. जर जास्त असेल तर तिथं दाखवतात की स्टॉप. एक समोर एक मस्त सीन आला आता, ढग एकदम खाली उतरले. बरोबर आहे. टाटा मोटर्स मध्ये 6 महिन्यांचं पिरियड आहे इथं तसं असतं. 6 महिने शेती, 6 महिने बर्फात मे बी ते कुठलं तरी काम करत बर्फात असतील. मग टाटा मोटर्स सारखा एखादा पिरियड करतात 6 महिन्याचा. तर ऑफलाईन मॅप होता माझ्याकडे, तर एक स्पॉट दिसला पण तिथे सगळी पार्किंग वगैरे केले, माणसं पण दिसली. तो ऑफलाईन मॅप मला दाखवतात की 1 किलोमीटर अजून पुढे जायचे. पुढं आलं तर असं वाटलं हां लेक बोईन्स हीच आहे आणि तिथं तो स्पॉट होता. तर आम्हाला रिटर्न जायचं होतं पण रस्ता एवढासा छोटा होता की गाडी रिटर्न करताच येत नव्हती. तर थोडंसं पुढे आलं की एक हा एक स्पॉट भेटले जिथं थोडेफार गाड्या आहेत. तर प्लॅन केलं की तर पार्किंग काढावीच लागणार आहे. तर पोरं वगैरे खाली गेलीत तर इथं थांबायचं का ठरवलं की जास्त गाड्या पण नाही आहेत, म्हणजे कसं गर्दीचा वगैरे काही इश्यू नाही होणार आणि इथनं व्ह्यू पण चांगला भेटणार आहे कारण की ढगं अक्षरशः समोर दिसतात आपल्याला आणि गर्दी पण कमी, जास्त माणसं नाही आहेत. आपल्यात मजा पण करता येणार थोडीफार. आणि इथं दाखवली की थोडंसं प्राणी पण आहेत तिथं, छोटे छोटे प्राणी आहेत. आणि आपण पहिलं पार्किंग तिकीट पे करू. तर युरोपमध्ये ही अशी सिस्टम असते की त्या पार्किंग मशीनमधनं तुम्ही पैसे टाकायचे, तिकीट काढायचं आणि ते इथं डॅशबोर्डमध्ये ठेवायचं. तिथं की टाईम लिहिलेला असतो की कितीपर्यंत हे तिकीट व्हॅलिड आहे. म्हणजे जो चेकिंग करणार असतो त्याला इझी पडतं की फाईन नाही टाकायला वगैरे काय कसा इश्यू आहे. आपण पहिलं खाली जाऊ, साहिलने सांगितल्याप्रमाणे डोळ्यांनी पहिलं व्ह्यूचा मजा घेऊ, मग फोटो काढू. तर आज परत छोटासा ट्रेक करून आपण खाली उतरलो. ॲक्च्युली वरती नाही चालू ट्रेक करून. तर करण आलाय. बोल ना शुभम, काय झालं? तुला नाही दाखवायचं, व्ह्यू दाखवायचा होता जरा. पादरे शुभम, तुला काय वाटतं ह्या लोकेशन बद्दल? बाबा ढगं की कशी समोर दिसतात एकदम. आपण तिकडे गेलो तर आपण ढगाला स्पर्श करू शकतो, तुला काय वाटतं? काय बोलतो? नाही रे, वरती नाही जाऊ शकत ना आपण. हा का? व्हिडिओ बघायचा असेल तर राहुलकडे या. राहुलनी व्हिडिओ काढली बघ, तर राहुलची व्हिडिओ काय आपण दिसतोय ना. पाणी किती स्वच्छ. तर मग मग काय नाही झालं. अरे भाई पाणी किती अरे स्वच्छ ते दाखवतोय रे. म्हणजे काय नाही हो व्हिडिओ. व्ह्यू भारी आहे. पायलटला बोलवलं की आपण ड्रोन घेऊन येऊ. ड्रोन शॉट्स भारी येणार आहे आणि तिथं तुम्हाला बर्फ पण दिसू शकतो. हे काय करू, क्लोज म्हणतो चांगले. आणि त्यात एक शॉट झाला फोटो काढण्याच्या नादात, थोडासा पुढे गेलो की शूजच भिजला माझा. लफडा झाला जरासा. नवीन पायलटला बोलवत आलंय, नवीन पायलट. एवढी काय क्वालिटी कमी दिसतं? आकाश दादा पायलट तू आहेस. पाडू नको पाण्यात. शॉट झाला. ड्रोन नवीन पायलट होता म्हणून त्याने ड्रोन डायरेक्ट खाली पाण्यात पडलाय आमचा. आणि एक माणूस आमच्या इथं मदत करतोय. तो माणूस काहीतरी घातलं होतं पण ते पण खूप जाऊ त्याच्या पाण्यात, पाणी जे आहे त्याच्या आत जाऊ शकतो म्हणून तो पण बाहेर आला. तर करण राईटला जा भावा. राईट राईट पुढे जा, तुझ्या सर पुढे जा. हा तिथंच राईट. सांग तुला मी. पाणी ऍक्च्युली खूप गार आहे आणि ड्रोन आमचा मे बी तिथं पडलाय कुठतरी. त्याने पण गिवअप केला, कारण पण बाहेर आलाय. कोण? आणि एका भाऊने डायरेक्ट कपडे काढले तिथले. आणि भावा हा माणूस कुठं आला काय माहित, पण तो आमची खूप मदत करतो असं वाटतंय. डोंट मूव, गो स्ट्रेट, गो स्ट्रेट, गो स्ट्रेट. नो, राईट 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 राईट. थांब तो बघल रे बरोबर. हो फायनली त्याला ड्रोन भेटलेला आहे आपल्याला. बाबा आपल्याला काय आहे का त्याला द्यायला? मदत केली खूप. आता काय बोलू, कारण पण गेला होता, मी पण गेलो होतो पण खूप जाम गार आहे आतमध्ये. खूप जाम गार आहे.
आणि आपल्याला दिसतं इथून एकदम असं खोल नाही खोल नाहीये, पण ऍक्च्युली हे काय आहे इथपर्यंत तसंच आहे, पण खाली गेला ना तो डायरेक्ट असं एक दरी टाईपच आहे, खड्डा डायरेक्ट, त्याच्यामुळे ते जास्त खोल आहे. तर पण एक माणूस गेला आणि त्याने आमचा ड्रोन शोधलाय. फायनली भेटला ड्रोन. आता राहुल असे बिअर आम्ही का घेऊन चाललोय आणि बिअर स्पेशली का घेऊन चाललोय, तर हे बिअर आमच्यासाठी नाही आहेत. ज्या माणसाने कृपा करून आमचा जो ड्रोन आहे तो बाहेर काढलाय पाण्याच्या, तर तो साहजिक आहे, तो इथला माणूस आहे, त्याला बिअरशिवाय ऑप्शन नाही आहे. आणि इथं आम्ही एवढ्या डोंगरांच्या मध्ये आहे की आम्हाला कॅन नाही भेटू शकत काय जे असतं ते, तर आम्हाला पाहिजेच होतं काय. त्यांनी एवढं मोठं केलं कारण की खूप गार पाणी आहे, मी अंदाजा घेतला त्याचा, आणि तो अख्खे कपडे काढून गेला आणि आमचा ड्रोन घेऊन आला. त्यासाठी काहीतरी त्याला ट्रीट द्यावी आणि पैसे द्यायचं म्हणलं तर ते असं बरं नाही वाटत. तर आम्ही म्हणलं आम्ही तुला बिअर देऊ, तू गरम पण होऊ शकतो नाही का. तर बिअर पण ॲक्च्युली महागच येतो खूप, म्हणून आम्ही ते तिघंजण 3 बिअर घेतलेत आम्ही. आणि सोय काय केली बघा, ग्लासमध्ये पोर केली आम्ही आणि आता घेऊन चाललोय. काहीतरी द्यायचंच होतं भाऊ, की असं नाही त्यांनी मदत केली एवढी तर नाही का जाऊन तर नाही शकत आपण तसं. तो बोलत होता की, आणि तो बोलला की मला स्विमिंग करायचीच होती पण खूप गारात होऊन मी जात नव्हतो, तर त्याच कारणाने रिफ्रेशमेंट पण झाली. पण ते त्याच्याकडनं बोलणारच कारण की इथली माणसं चांगली आहेत. आणि मी एक सांगू शकतो की युरोपमधली माणसं चांगली, स्लोवाकियातली ठीकठाक आहेत, पण स्लोवेनियात आम्ही लास्ट इयर पण आलो होतो. आता ह्या कप साठी पण मी म्हंटल की मला 1-1.5 किलोमीटर घेऊन जायचं, तर तिचं काम स्वतःच्या हातातलं सोडून ते बॉक्स आणला, त्यात मला ते आणि त्यात पण टिश्यू बिश्यू लावलेत की नाही का पडू नये म्हणून. तरी स्लोवेनियातले माणसं पण चांगले आहेत, स्वित्झर्लंडला गेलो स्वित्झर्लंडचे पण चांगले आहेत, इटलीचे पण चांगले आहेत, म्हणजे मदत करणारे खूप आहेत माणसं इथं नाही का. जसं की तोच त्यांनी किती मदत केली, म्हणजे त्याचा काही संबंध नव्हता. आणि आम्ही बोलवायला पण नव्हतो गेला त्याला, त्याचं त्यांनी बघितलं की आम्ही आमचं असं चाललंय तर, आणि त्याला जसं कळलं की आमचा जो ड्रोन आहे पडलाय, ही पोरगी मला परत दिसली म्हणजे आमच्या रूम मध्ये होती, पडलाय, तो भाऊ आला आणि आमची मदत केली. भाऊ माणसं तर आहे तिथे चांगले. तर आपल्याला घाट लागलेला आता, कुठला घाट आहे राख्या, तामिनी घाट घाट जरा छोटाच आहे, जरा जास्तच छोटा आहे घाट. आणि साईडला अशी मोठी अशी कोसळणारी दरी आहे आणि इथनं हिमालय पण दिसतोय आम्हाला, बर्फाने झाकलेला हिमालय छोटासा. स्पीड आहे 100 घाटात. मस्त आहे डोंगर, मस्त आहे डोंगर. जंगल में मंगल करने का क्या, जंगल मूड गेला ना सकाळी जो जोश होता तो जोशच गेला एकदम. सकाळी जो जोश होता ना तो आता कुठेतरी नाहीसा होता दिसतोय पोरांच्या तोंडावर. बघू शकता इकडे जोश किती आहे बघा, किती बघा लाज वाटली. अरे लाज लाज दिसते का, दिसते. बसतो ऐकायला हे बाबा 5 नाही झालं 5. आत्ताच एक इन्सिडेंट झालाय, सगळ्यांची सगळ्यांची चेहऱ्याचे रंग तुटले. ऑलरेडी सुचू शकते बाबा, गाडी नाही स्वस्त बाबा. 5च्या वर गाडी नेऊ नको, 10च्या वर बी नेऊ नको. चालू गाड्या आणि गाडी बघू शकता जवळपास 90% गाठच आहे. काय बोललो घाबरायचं काय तेव्हा, घाट उतरतोय आपण, गाठ उतरते उलट. खाली ढगात समोर पण धुकं आलेले, वातावरण खूप क्लासिक झालंय, क्लासिक वातावरण झालं. पाऊस पडतोय थोडासा, एकदम नॉर्मल असा पाऊस. झाडांचा कलर पण मस्त आहे, लाल हिरवी. मस्त झालं वातावरण. स्पीड ब्रेकर आहे 3 किलोमीटरवर, काहीच दिसत नाही. स्पीड बघा गाडीचं एकदम, म्हणजे भरपूर आहे तसं स्पीड. प्रोफेशनली ड्रोन उडाला. अरे पण रूम मध्ये ड्रोन उडवलं म्हणजे त्याला वाटलं मी लगे मैदानात वाशात चाललो. मी डायरेक्ट लग्नाची ऑर्डर घेऊ शकतो. अरे नजीब लागणार नव्हता, नवरीने कुत्रा अर्घ मारला त्याला. काय म्हणलं पाण्यापासून असा टू, अरे पाण्यापासून वर पण घ्यायचं होता खाली. अरे तो गेलता 1.25 बघायला, 1.25 पाणी में गई. एक ड्रोन पाणी ड्रोन आहे तडप पडत
आमच्या ड्रोन ज्यानं बघितलं रे भावा, ज्यानं बघितलं आम्ही पण बघितल्या भावा. आपण लांबची बघितलंय. हम तो लांब से मजा देते आमच्या राहुलच्या त्या माणसाचा होता तो इकडे बसल्या भाऊ रिॲक्शन शी लाज वाटते का असतो तरी पण तो व्हिडिओ बनवतो. काय करशील बघा. कारण ते जाऊ द्या, हप्ता कोण भरेल रोज त्या बघा. हे काय निघाले एक जण गाडीवरून आलेला आणि हिथच मेला, त्यामुळे त्याची गाडी हिथं झाडत. इथलं हे कर. घाट कितीतरी 50 किलोमीटर झालं घाट आहे अख्खा. तिथे का बरा आणि घाट पण एकदम मस्त आहे, पण छोटा रस्ता. आणि इथले माणसं एवढे प्रोफेशनल ड्रायव्हर की गाडीची स्पीड कमीच करत नाही. आणि इथं हा एक नियम आहे की हॉर्न वाजत नाही. तर गाडी आता तर सप्प्यानं जात आहेत. मला एवढी घाटाची सवय नाही, मी आपलं डायरेक्ट हॉर्न मारत चालतोय. आणि इथे थोडंफार खाली आलो आहे मी अख्ख्या. आणि एक रिसॉर्ट टाईप काहीतरी दिसले, हॉटेल वगैरे असतील. तिथे बाईकला हँग केलेलं आहे. फोटोशूट वगैरे करणार आता करणे. लोकेशन आणि लोकेशन पण भारी आहे बघा. तर दिसतोच भारी एकदम. कोकण फील एकदम कोकणचे माणसं साधी भोळी. थोडक्यात तुम्ही बघू शकता इकडे अख्खं. आणि त्या छोट्या ह्याच्यात छोटीशी 4-5 घर आहे. मस्त. राहुल पण वाईट लागला जी राग आख्यान घालवला ही ड्रोन जी ड्रोन घेऊन डवलत आला. ड्रोन घेऊन डवलत डुलत गेला मी चालवतो म्हणला गेला सोडला. ड्रोन तडा पाडूनच मेला. आणि ते ड्रोन जरा खराब झाला म्हणून आम्ही गाडीचे गरम वाफेने ते जरा वाढवायचा प्रयत्न करतो. आणि इथं ह्या पोरांची फोटोशूट चाललंय. मला गाडी मागं रिव्हर्स करूनच देत नाही. बघा शूज वगैरे हे करतायत. हे बघा इथं येत ते पोर आहे. आणि गाडी मागं घेतोय तर गाडीच्या मध्ये करतात. लाईट लागून सगळ्या लाईट लागते गाडीच्या. लाल लाईट लागून सगळ्या लाईट लागते गाडीच्या. लाल लाईट सोडून ना माहिती का मग मला. खुशखबरी आहे. ड्रोन नीट झालेला आहे. उडून दाखव ड्रोन. कुणाला कशात आनंद ठेवला राहुल्या होतं सर. कुणाला कशात आनंद तर यांना कशात आनंद बघा. आता रोज असंच करायचं राहुल. तर आनंद घ्यायचा. गिम्बलचं पण बंद पडणार. आपण या ठिकाणी चुकलेलो आहे. वरती गाव खाली राहिलं जिथं जायचं होतं. आणि आपण भरपूर वर गाडी ताण काढत आले. असा घाट होता डायरेक्ट असाच टर्न जाताना दाखवत झाला. तरी ह्या वाल्या माणसानं आमची मदत केलेली आहे. थँक्यू. इकडं गाडी चालवा शिकवतो का मला? तुम्ही बघू शकता इथं मॅप मध्ये हा एवढा घाट चढून आलोय. आणि नंतर कळलं की हे लोकेशन चुकीचं होतं. आणि तो म्हणला की ह्याच रस्त्याने परत जायचंय. आणि गाडीचा रस्ता तुम्ही बघा एकच गाडी बस असं मला तर वाटतंय. हा इथले मी म्हणलं होतं का नाही इथले ड्रायव्हर जरा प्रोफेशनल लयच आहेत. ते बसवत असतील. गाडीची पण जरा आमची कंडिशन जरा भारी आहे. 2 किलोमीटर कोण बघा टर्न बघू शकता तुम्ही. हा टर्न तर काहीच नाही. खालचे टर्न तर एवढे डेंजरस आहेत ना. आपल्या गाडीवाली थोडस पुढे गेलो वरती अख्खी वस्तीच भेटली आम्हाला. आणि आम्ही गाडी थांबवली. सगळे चेक करत होतो आवाज येतो कारण सगळे माणसं असे बघत होते. छोटे पोरं म्हातारे माणसं सगळे थांबले त्या जागेवर. हालतच नव्हते ते माणसं. सेलिब्रिटी हमारे गाव में पहली बार गाडी आई. ती माणसं असे म्हणजे वेगळ्या नजरेने बघत होते की काय चाललंय यांचं नाही का की काय. आम्ही सगळेजण रस्त्यांमध्ये डायरेक्ट रस्त्यामध्ये गाडी थांबवली होती. टायर वगैरे चेक करत होतो. ती गाडी म्हणून पळूनच गेलं का. आपण त्याच्याकडे बोट घेऊन आई आपण जाऊ त्याला विचारू. तो डायरेक्ट घरात गेला. हे विषय काय झाला माहितीये का. मी लावलं होतं की ऑफलाईन मॅप. आणि ऑफलाईन मॅप तर तो पण म्हणला की वरती की नॅव्हिगेशन चुकीचं दाखवतं. वरती तो म्हणला की फक्त अजून एक गावच आहे छोटं जिथं माणसं विकेंडला येतात. फक्त आपण आज पण विकेंडच आहे.
ना आम्हाला होप सोडे भेटला कारण की आमच्या मागे गाडी होती. आम्हाला वाटलं पुढे एक आलेली आहे गाडी, बघू शकता. आता अशी गाडी आली इथं परिस्थिती काय आमच्या आहे बाळाची मम्मी? चड्डी फाटली. अरे प्रो होत ना मम्मी मी काय इथं असलं घाटात आणलंय. या माणसाला मानलं पाहिजे. माणूस चालत चाललाय. काय बोलावं या माणसाला? त्याला ढकलू का मागं पण? त्याला मन बस बाबा डिक्कीत आता काय राहील. उलट चालत तो चांगलं. यार तो कसला होता डेंजर. हा करून चाललाय तो. अगदी यार तुला खतरनाक दिसतो. ए, बंद करा. हा रस्ता 2 वे, मग 1 वे केवढा छोटा असेल बे. चुकला चूक. चूक आहे. स्क्रिप्टच्या बाहेर बोलू नका. स्क्रिप्टच्या बाहेर जाऊ नका. तुमचं काय यावर मत करा. आमचं मत थांब की 10 मिनिटात दाखवतो. आमचं मत आहे आमचा vlog आता एखादं- देवांची गाणी बोला. अरे गणपती तसं नाही, एखादा ट्रक आला तर काय देवा, करायचं? किती ट्रॅक्टर, कडू ट्रॅक्टर, देवा. ट्रक येऊ शकत नाही ना. काय माहिती असल्या रोडने ट्रक येऊ शकत नाही. इथले माणसं काय करतील काय माहिती. इंडियन ड्रायव्हर पाहिजे त्याला. हे व्हिडिओ बघ. आम्हाला जातानाच समजलं पाहिजे होतं की हा बघा हा छोटा रस्ता आहे आणि आम्ही वरती चाललोय. नदी आलोय, नदी बघायला आम्ही हा? नदी बघायला आलोय आणि वरती चाललोय आणि आमचा आकाश देश आहे. मागे मागे दाखवा आकाश देश संबंधच नाही. म्हणतोय मॅप म्हणतोय मॅप नुसार जाऊ दे. काहीतरी वरती असेल मॅपने दाखवलं म्हणणार काहीतरी असेल. वरती नको. अरे पण वरती काय काय नव्हतं. होतं वरती का? कसली ब्युटिफुल सिटी होती. अरे माझ्यामुळे तुम्हाला सिटी म्हणजे यांची इकडे गावले का भंगारात सिटी घ्या ते या गावाला तू सिटी बोल नाही तर यांच्याकडे गाव किती भंगारात करण तुझ्या गावात अरे काय आकाश आकाश तू या गाव. परिस्थिती काय? अरे मम्मी काला इथं आलो आणला आम्हाला. परिस्थिती काय आहे इथं? ड्रोन पाण्यात. द्रोण पाण्यात सगळा पाण्यात नाव डोंगराव नदी कोणच्या बापाने ठेवल्या का नद्या? अरे काय समजत नाही या भाऊ आणि एवढं आहे बरं का गाव भारी आहे. गाव छान हो. आहे. शेती बघा. ते आकाच्या मोबाईलवर दाखवते की स्वचा अजून 32 किलोमीटर आहे आणि रावल्याच्या मोबाईलवर दाखवते स्वचा 1.2 किलोमीटर आहे. एखाद्या मोबाईलवर डोंगरावर दाखवते. एकाच्या मोबाईलवरती डोंगरावर जायचं रे आम्हाला रिव्हरला. तिकडे लोकेशन भेटले वाटते. जायचं होतं स्वचाला. आता कुठल्या स्वचाला जायचं होतं ते बघितलं नाही. एक स्वचा आहे 32 किलोमीटर लांब. बघितलंय पण एक लोचा आलाय. एक स्वचा आहे 1.6 किलोमीटर लांब. एक स्वचा डोंगरावर बाबा काय त्या डोंगरावर चढत गेलो आम्ही. डिसअपॉइंटेडच. रावला इन्फॉर्मेशन घेऊन आला आपले काय काय आता ते विषय झालाय. माणसांनी खूप काळजी घ्या कारण एक इथं लोकेशन जे दाखवलंय हे वालं बघू शकता. हे लोकेशन इथं आहे म्हणून दाखवतंय मॅप आणि ऍक्च्युअली जे प्रॉपर इथले ते म्हणतात की हे फक्त गुगलवाल्यांनी कव्हर केलंय. असं इथं लोकेशन नाहीये आणि ह्या टाईप मध्ये लोकेशन जर पाहिजे असेल तर तुम्हाला 20 ते 30 किलोमीटर जावं लागेल. 20 मिनिटं सॉरी. म्हणजे जे आकाच्या फोन मध्ये दाखवत होते ते पण ते म्हणजे मॅपने खूप गंडवले आम्हाला. बघायला लागला काय करायचं. स्वच्छ नदी बघायचा प्लॅन का ठरवला माहितीये का? युट्यूबवर पण दाखवले त्यांनी की युरोप मध्ये युट्यूब मध्ये पण आम्ही बघितलं की कुठलं लोकेशन? युट्यूब मध्ये पण सांगितले की सोचा नदी सोचा काय लिहिलं माहित नाही. अरे याचं नाव काय आहे? स्वच्छ. युरोप मधील सगळ्यात स्वच्छ नदी आहे म्हणून याचं नाव आहे स्वच्छ. ऍक्च्युअल मध्ये आहे अच्छा बरं का. युरोप मध्ये सगळ्यात स्वच्छ नदी म्हणून याचं नाव सोका असं लिहिलंय. स्वच्छ इकडून स्वच्छ हा बघा. स्वच्छ म्हणजे एवढं जे काही याचं नाव आहे असे. पोरं बघा इथं नदीच्या कडेला काय करतात. आपल्याकडे काय करतात आणि ह्यांच्याकडे काय करतात बघा. मासे पकडा खेकडा पकडा घेते. बायका धुवायला असते. बायका दोन धुवायला गेले असते. माणसं पोहायला गेले. बघा दाखवा तुम्ही झूम करून दाखवा काय. या स्वच्छतेचं खरं महत्व आज कळलं. पाणी का स्वच्छ असावं ज्यावेळेस आमचा ड्रोन पडला. ड्रोन मध्ये चुकून जरी पाणी स्वच्छ नसतं तर ड्रोन आम्ही इथूनच रामराम केलेला पण स्वच्छ असल्यामुळं पाणी लांबून दिसत होतं. ड्रोन आज पडला इथं. हा कलर मी इटलीत बघितला होता लास्ट टाइम. अशा पाण्याचा कलर म्हणजे की आता मी 1 वर्षांनी स्लोवेनियामध्ये बघतोय. अरे एक शॉर्ट झाला. आपण स्वच्छ सोका म्हणजे स्वच्छ नद्यामुळे समजून असं आलोय पण हे पाणी मला गढूळ का दिसते. खरं सांगतो सॉरी. मी सोचा ग्रामपंचायत यांच्याशी बोलणं झाले माझं. माफी मागतोय त्यांच्यातर्फे तुमची माफी मागतो. खरं तर विषय काय आहे, एक निरम्याचं पाणी आहे. आम्ही जरा टुरिझम अट्रॅक्ट करण्यासाठी आम्ही जे केलेलं आहे आम्ही काय केले आयडिया केले. आता तुम्ही बघू शकता तुम्ही पण डिसअपॉइंट झालाय. आम्ही असंच करतो प्रेक्षक आली की सॉरी म्हणतो. नाही पण हाय निळ निळ काय कुठला कलर हा काय कळा ना. निळ आहे का हिरवा आहे? स्वच्छ स्वच्छ ही नदी स्वच्छ नाही म्हणू शकत.
पण आरपार पण दिसत नाही काय. आरपार पण दिसत नाही, पण कलर वेगळा दिसतो जरासा. काय विषय या कलरचं काहीतरी महत्व असणार आहे बरं. 100% हे आपल्याला हळू शोधून काढलं पाहिजे. काय करावं. एक डुक्की माग नाही जरा बघ बरं आतमध्ये काय टाकलंय. मला काय वाटतंय माहिती आहे का, कलरचं महत्व शोधणं काय एवढं महत्वाचं नाही. तर नाश्ता वगैरे झालेला आहे. हा ते जेवण वगैरे होतं आपल्यासाठी. टोपर घाललाय काय नाही बोलतो नाश्ता. तरी आता आपल्याला 60 किलोमीटर जायचं आहे, जे की आपलं दुसरं हॉटेल आहे आता. आणि ती सिटी थोडीशी फिरू जर मन असलं कोणाचं तर. फ्रेश होऊन मग फिरू. हा पोस्ताजी अण्णा असं काहीतरी नाव आहे सिटीचं. हॉटेल आहे प्रेमानंद, ज्याचं नाव आम्ही नामकरण केलं त्याचं प्रेमानंद. प्रेमानंद बाबा. हा त्याचं नाव तसं नाही आहे, तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल काय नाव आहे त्याचं. कारण की आता तर ते 6:30 वाजता बंद होतं ना बट तर त्याचं टायमिंग आपलं टायमिंग कुठं पण जुळत नाही सध्या तरी. आणि टायमिंग खराब चालला आपला सध्या. टाइम जुळेल ते नियोजन नाही भावा. हा पहिलं आता हॉटेलवर जाऊ, बॅग चेक इन वगैरे करू आणि ती सिटी थोडीफार फिरू, पटकन झोपू आणि सकाळी लवकर निघू. उद्या भरपूर आपल्याला लांब जायचंय. समुद्र किनारी जायचं. समुद्र किनारी पण जायचंय आणि त्यानंतर आपल्याला कॅपिटल सिटीमध्ये जायचंय, जे की लुबियाना असं नाव आहे. तर पटकन 1 तासाचा रस्ता आहे, 1 तास किंवा 40 मिनिटाचा कव्हर करू पटकन. आणि आता उजेड एवढा आहे, बघू शकता बाहेर किती उजेड आहे. तर साधारण 4 वाजले असं वाटत असं तुम्हाला. 4 नाही 7:30 वाजले लागतं इथं संध्याकाळचे. खरंच मला 4 वाजता. मी आता त्याला सांगितलं की 8 वाजेपर्यंत आपण पोहोचणार, तर तुम्हाला एवढा वेळ काय लागणार आहे म्हणलं. आता 7:30 वाजले. कोण म्हणेल का पण. हो पण म्हणाल का इथे 7:30 वाजले म्हणून. 7:30 वाजले. आणि हा आणि समरचं टायमिंग आहे, तर समरला युरोपमध्ये अशी सिच्युएशन असते. हा थंडीत मग 4 वाजता असं वाटतं की रात्रीचे 9 वाजले. 4ला अंधार. हा उन्हाळ्यात अंधार पडेल. उन्हाळ्यात आणि पाहायला नव्हती. हा आणि उन्हाळ्यात उलट लवकर पाठला पाहिजे. उन्हाळ्यात उलट सकाळीचे पण कसलं लवकर हे होतं उजेड. सकाळी 8लाच भाजायला चालू. 8ला 5ला कंपनी जाताना चुकीची उजेड होतो कंपनी जाताना उजेड असतो. फर्स्ट शिफ्ट. आणि अनेक तर काय कळत नाही हो हा. इथलं. सकाळी ऊन, दुपारी पाऊस, रात्री थंडी आणि रात्री परत उठलं की बर्फच पडलेला असतो. अरे काय मोसम आहे. कधी बी काय बी चालू असतं इकडे. आणि ह्याच्यामुळे काय विषय होतो, टायमिंग कळून येत नाही, मग जजमेंट हलतं सगळं. आता पोरांना वाटलं 4 वाजले असतील आणि वाजले आता 7:30. कधी पोहोचणार. मग सकाळी उठले बाहेर जाताना हा बाबा टी शर्ट घालायचा, रेनकोट घालायचा, जर्किंग घालायचं. का जर्किंग घालायचं, काय घालायचं नेमकं. टी-शर्टवर जायचं. काय समजतच नाही. युरोपचं काय म्हणते सायकल विचित्र सायकल आहे. आता तिन्ही इंडियात ऋतू हा. एकाच ह्याच्यात. आणि इंडियात सध्या आता 40 डिग्री असं मला बाकी वरून देव पवन देव यांचं काय मॅनेजमेंट बरोबर नाही. बरोबर नाही. युरोपवर जास्त प्रेम नाही. त्यांचं लक्ष नाही इकडे जरासं. आणि किती पण कडक ऊन असू दे, देव एवढं वार लागतं, एवढी थंडी वाजते बाबा. आता पण काय? बाहेर एवढं ऊन दिसतंय, पण बाहेर जर आता किती टेम्परेचर 15 आहे. एवढी थंड थंडी वाजणार. गार वाटतं एकदम. गार वारं सुटलं ऍक्च्युली. आणि इंडियातले मित्र म्हणतात इथे 40 डिग्री टेम्परेचर आहे, तिकडं भारी भारी. अरे पण इथं हाय भारी, पण एक वाट पण तेवढे लागते. इथलं ऊन तू काचेतून घ्यायचं. हा काचेतून घे, एक नंबर वाटत. नाही जाऊ शकत. चला आता हॉटेल जवळ आलेले. तर फायनली हॉटेलच्या पार्किंगला पोहोचले आपण. करण येऊ रे. गाडी लागली व्यवस्थित, पण आपली डिक्की मागच्या साईडला गेली. तुला काय वाटतं सामान काढायला आपल्याला त्रास होईल? तसा विषय नसतो. कारण कसं असतं माहिती आहे का, माझ्या काकांनी मला शिकवलं. काय कुठल्या काकानी? माझ्या काकांनी हा की गाडी एकदम रेडी पोझिशनला ठेवायची असते. का असं का? समजा काय झालं, हा समजा आपण हाय हॉस्टेलमध्ये हा. आली इमर्जन्सी मेडिकलची, काय करायचं? गाडी ओळख बसायचं, गाडी वलत मरेल का माणूस? काय रेडी पोझिशन. ओके ठीक आहे, चल जाऊ दे. तू असं बोलशील माझं तर राहत जातो तुला मी. ओके चांगलं ज्ञान देतो. ठीक आहे, चालेल. काय आणि विषय मला वाटतं आपल्या तिघजण, मला काय असं वाटतं की आख्या फोटो काढायला थांबल्या कुठतरी. नाही. मला असं वाटतं ती का आपल्या गाडीच्या मागे आले ना, आता गोल मारून येतील. मी असंच हॉस्टेलला एक गोल राऊंड मारला टाइमपास म्हणून. आणि हे हॉस्टेल मला वाटतं जरा मोठंच बुक केलं आहे. त्यांना वाटत बाबा 3 स्टार हॉटेल वाटतं आपलीतलं. कारण की आज जाऊन करू दे की, आज जाऊन बघू दे की नेमकं काय आहे. बाहेरून जज नाही करायचं कधी कोणाला. आत माहिती आहे, आत काय माहिती, आत म्हणजे कसं. माझ्यात मारलं का लगेच?
तू कधी मारला त्या दिवशी तिकडे त्या माणसाला जज केलेलं तू. तसं पण मी माझं आहे हे असंच आहे की बाहेरून जज नाही करायचं कधी पण. ओके ठीक आहे चल. समज तू आता तू ब्लॉग मध्ये वाचशील साधा भोळा माणूस पण आम्हाला माहिती ना. आहे भाऊ मी सांगतोय. सगळ्या अख्ख्या दुनियाला माहिती. तर मी जसं म्हणलं होतं की मी हॉटेल एक गोल राऊंड मारला आणि बाकी ठिकाणी ते बघितलं तर ते पण गोल राऊंड मारून आले आणि जे की गाडी इथं होती इथे यायचं त्यांनी अख्खा गोल राऊंड मारलाय. त्यात तर रिसेप्शनिस्ट देखील हे काय लाईट बल्ब बिल्ब करावं करणे एकच लाईट आहे. एकच लाईट आहे का कसे थांबले बघा तिथे. आणि इथं जे खूप प्रयत्न की रूम उघडावी पण रूम काय उघडत नाही आहे. मी काय म्हणतो इथं फक्त 48 एक कुठे ते पण आहे. तर रात्री झोपायच्या आधी राहुलने एक यूट्यूबवर व्हिडिओ बघितला की जो ड्रोन आहे तो वॉटरप्रूफ आहे का नाही टेस्ट वगैरे बघितले. तर आम्ही ड्रोन गाडीतच ठेवला होता. तर समजा एक ट्राय करावं म्हणून ड्रोन घ्यायला आलो आहे. बघू आता ड्रोन चालू होतोय का नाही होते की ड्रोन आपला चालू होईल का नाही आणि आपल्याला प्रॉपर व्हिडिओज भेटतील का नाही. हां तर पहिले सगळीकडे खूप मारा कुठली तरी एका मामा की जय ना चालू झाली कर झाली कर. कोच काय भावांनो तांबणार कर्म करून जातो काम जातो. चांगल्या क्वालिटी व्हिडिओ भेटण्यासाठी जे काढलेले ते भेटण्यासाठी सांग बोल. हा बघा फिंगर क्रॉस भावा करणे व्हिडिओ क्वालिटी भेटेल. वरचे बघ जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई. कर जाणार तुमच्या थांब रे राहुल आहे. आता मी पिशवी बघणार पण नाही कुठं. तर पहिलं आम्ही काम काय केलं पहिलं काम आम्ही केलं इंस्टाग्रामला जी स्टोरी टाकली होती डिलीट केली जी लो क्वालिटीची होती. आणि आता आपण टाकणार हा 4K जय माता की जय. कसं असते भावा तेजी बघ तेजी मला आकाशला ट्रोल करता येणार नाही. काय तरी नाही पण करता. भावा चूक आहे. करू. चूक आहे. मान्य कर. सॉरी गाईज सॉरी. ड्रोन सुरू झालेला आहे. हा फायनली जीव सगळ्याला आनंद शुभमला मला सगळ्यात आनंद झालाय भाऊ. ड्रोन त्याचा आहे पाडला हे नाही पण आनंद मला झालाय. कारण हा? कारण माझ्या प्रेक्षकांना ड्रोन शॉट्स बघायला भेटतील म्हणून आणि म्हणजे भेटले पण असतील पण ते पहिले लो क्वालिटी बघायला भेटले असते पण आता हाय क्वालिटी बघायला सगळे भेटले. व्हिडिओ घे पहिले. कळतं का करण तू आंघोळ धुतली का आपलं तुम्हाला माहिती का करण आपला गाणं भारती म्हणतो करण नाही करण एखादं गाणं राव कधी पण नाही रे गाडीतच मला फक्त गाणं होतं पब्लिक इथं ड्रोन सुरू झाला बाबा. ह्यो काय सिंगर ओ घडी आ गई आ गई. तुझ्या वाचत गाणं एक कर ना तुम्ही बघू शकता. माझं नाव सांग माझं गाणं म्हणलं होतंस तू शुभम काहीतरी राहू दे रे आता उद्या मला मजबुरी करून मग तो तुमचा अश्विन ब्लॉग मधनं गाणं काढायला. हा घे. साई बाबा प्रसन्न झाला कपाळी लावली तो काय बोलतो ना उदी. आमचा शुभम पाहिला शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. करण एवढी रिक्वेस्ट आली बाबा. बरं ठीक आहे कॅमेरा ना चल. पब्लिक मला गाणं आठवत नाही त्यामुळे मी काय बोलू कुठला गाणं बोलत ते शुभम दादा जिंकला या अड्ड्यावर. नाही कर आपल्या ड्रोन बद्दल बोल. ड्रोनच्या लिरिक आठवायला लागते लिरिक डायरेक्ट ते सिग्नलचा काय विषय होता? सिग्नल कुठला सिग्नल सिग्नलला काय म्हणलं होतं सिग्नलला सिंगल काहीतरी म्हणतात. काहीतरी म्हणलं होतं सिग्नलला सायलेंट सायलेंट म्हणला सायलेंट लागला सिग्नल लागला म्हणलं भाऊ म्हणतोय सायलेंट लागलं म्हणलं काय सायलेंट लागलं. असं नाही की ते चुकीचं म्हणलं होता. त्याला आजपर्यंत हेच वाटत होतं की सिग्नलला सायलेंटच म्हणते. एवढं चापटीत पाडी
जाऊ दे ना. आणि ड्रोन मग आम्ही हात असा फेकला, हातावर आपटला, आतमधनं लाल लाल कलरचं रक्त निघलं का पाणी निघलं. आता ते नेमकं मासा गेला होता कशा तिथं. मासा मेला त्याच्या पंख्याने आणि का काय होतं काय माहिती. मला वाटतं माहिती आहे का, चालवायचं कारण याचं एकच आहे. काय आपण ज्या माणसाला गिफ्ट दिलं त्या माणसा खुश झाला असं मला चालू नका बाई. गिफ्ट काय दिलं ते पण सांग. गिफ्टच माहिती आहे की बिअर दिलं बिअर दाखवली की आम्ही कशा घेऊन चाललो त्या माणसाला. आम्ही पैसे खर्च केले त्यासाठी. त्यासाठी दारू पाजली.